मी परत सांगतो, या सदनाच्या उच्च सभापतींनी सुद्धा खाली आदेश दिले होते। त्यांनी सांगावं, प्रशासनाला आदेश दिले होते की गेट पास बंद करून टाका। सभापतींनी आदेश दिल्यानंतर सुद्धा गेट पास कोणी चालू केले त्याची चौकशी करा। इतकी माणसं आम्हाला बोलून द्या ना, आणि त्यांनी उत्तर देतील। आम्हाला बोल असं आहे प्रवीणजी, आम्ही भूमिका मांडतो ना, एवढी जर सभापतींनी, मी प्रामाणिकपणाने सांगतो सभापतींची भावना चांगली असेल, त्यांनी निर्देश दिलेले होते मागच्या वेळेला, तरी सुद्धा इतकी गर्दी आली कशी? मग कोण मंत्री असतो तो सांगतो येऊन द्या कार्यकर्त्यांना। एका मंत्र्यांनी मला सांगितलं, तुम्हाला सांगतो, एक जण पास घ्यायला गेला, मंत्र्यांनी सांगितलं, मी नाव घेत नाही, नेत्यांचं नाव घेत नाही, की पास देता येत नाही। 1 तासाने तोच कार्यकर्ता त्यांच्या समोर हजर राहिला आणि बोलला, मी आलो। बोला, अरे कसा आला तू? नाही बोला, आलो। कसा आलो ते विचार नका, पण मी आलो। त्या कार्यकर्त्याच्या समोर सभापती महोदय काय राहिला असेल की मला मंत्र्यांनी पास नाही दिला, मला सभापतींनी पास नाही दिला, पण मी आलो ना। ही त्रुटी आहे, आणि ही त्रुटी ह्या गर्दीचं खरं म्हटलं तर प्रक्षोभ आहे। आता तुम्ही काल तो म्हणता प्रकार झाला, अंबुराजे इथं वाद होत होता, तुमचा झाला, अनिल परबांचा झाला, तेवढा पुरता मिटला। दादा इथं बसलेले, मी पक्षावर जात नाही, आमच्यातला असेल तुमच्यातला असेल, ही संस्कृती आहे। ही संस्कृती तशी तर सहज प्रवेश मिळू शकतो। मोकोकातला जर कायद्यामधला एखादा आरोपी आत येतो, मारतो, मारहाण केल्यानंतर सभापती महोदय अजून परत गांभीर्याने सांगतो, सगळे सीसीटीव्ही फुटेज सर्वांना माहिती आहे, सगळ्या